तुम्हाला वाटतं का अधिक मास म्हणजे फक्त एक जास्तीचा महिना आहे? तर तुम्ही एक मोठी गोष्ट मिस करत आहात. कारण हा महिना तुमचं नशीब बदलू शकतो. अधिक मास हा फक्त जास्तीचा महिना नाही, तर काळाचा संतुलन करणारा एक अत्यंत वैज्ञानिक आणि आध्यात्मिक भाग आहे. हिंदू पंचांग हे चंद्रावर आधारित म्हणजे 354 दिवसांचं असतं. तर सूर्यवर्ष 365 दिवसांचं असतं. म्हणजे दरवर्षी 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. हा फरक वाढत गेला तर सण, ऋतू आणि महिने पूर्णपणे विस्कळीत होतील. म्हणूनच प्रत्येक 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच अधिक मास म्हणतात. 2026 मध्ये हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येतो. म्हणून त्या वर्षी 12 ऐवजी 13 महिने असतात. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, जो भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हा काळ म्हणजे जीवनातील उणीवा भरून काढण्याची संधी. ज्या गोष्टी राहून गेल्या त्या पूर्ण करण्याचा महिना. म्हणूनच हा महिना अत्यंत शक्तिशाली मानला जातो. आता जोडवीचं महत्त्व समजून घेऊया. जोडवी म्हणजे पायातील अंगठी. पण तिचं महत्त्व खूप खोल आहे. भारतीय संस्कृतीत जोडवी ही सौभाग्याचं चिन्ह मानली जाते. ती विवाहित स्त्रीच्या वैवाहिक स्थितीचं प्रतीक आहे. जसं मंगळसूत्र, कुंकू आणि बांगड्या. तसंच जोडवी देखील एक सौभाग्य अलंकार आहे. लग्नानंतर स्त्रीने जोडवी घालणं म्हणजे मी गृहलक्ष्मी आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. धार्मिक मान्यतेनुसार जोडवी पतीच्या दीर्घायुष्याशी जोडली जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते. म्हणूनच पाय रिकामे ठेवणं अशुभ मानलं जातं आणि जोडवी नेहमी घालणं शुभ मानलं जातं. आता सर्वात मोठा प्रश्न, अधिक मासात जोडवी बदलावी का? काही लोक म्हणतात या महिन्यात काहीही नवीन घ्यायचं नाही. तर काही परंपरा सांगतात याच महिन्यात जोडवी बदलतात. शास्त्र असं सांगतं. मोठी मंगल कार्य जसं लग्न, गृहप्रवेश टाळावीत. पण पूजा, दान आणि काही वस्तू घेणं वर्ज्य नाही. महाराष्ट्रात अधिक मासात जुनी जोडवी बदलून नवीन चांदीची जोडवी घालण्याची परंपरा आहे. यामागचा अर्थ जुनी ऊर्जा काढून टाकणं आणि नवीन ऊर्जा स्वीकारणं. म्हणजे हा एक रिन्युअल रिच्युअल आहे. पण जर तुमच्या कुटुंबाची परंपरा वेगळी असेल, तर तीही योग्य आहे. हे कडक नियम नाहीत, तर श्रद्धेवर आधारित परंपरा आहे. आता सायंटिफिक कारण पाहूया. पायाच्या दुसऱ्या बोटात एक महत्त्वाची नर्व असते, जी स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी जोडलेली मानली जाते. जोडवी घातल्यावर त्या बोटावर हलका दाब येतो. यामुळे हार्मोन्स बॅलन्स होतात. मेन्स्ट्रुअल सायकल सुधारतो आणि स्ट्रेस कमी होतो. याला ॲक्युप्रेशर इफेक्ट म्हणतात. चांदी हा धातू शरीरातील उष्णता कमी करतो आणि नेगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. म्हणूनच सोने नाही, तर चांदीची जोडवी वापरली जाते. आता स्पिरिच्युअल सिक्रेट समजून घ्या. अधिक मास म्हणजे अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा काळ. जुनी जोडवी म्हणजे जुनी ऊर्जा आणि नवीन जोडवी म्हणजे नवीन सुरुवात. जेव्हा स्त्री नवीन जोडवी घालते, तेव्हा ती एक संकल्प करते. माझं आयुष्य आणि माझं नातं नव्याने सुरू होऊ दे. हा एक सटल स्पिरिच्युअल ॲक्ट मानला जातो. आता जोडवी वाण कसा द्यावा ते पाहूया. सर्वप्रथम लागणारी सामग्री. चांदीची जोडवी, ताट,
हळद, कुंकू, फुले, विडा, सुपारी, नारळ, दक्षिणा आणि शक्य असल्यास 33 अनारसे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. देवपूजा करा आणि मग विधी सुरू करा. ज्या स्त्रीला जोडवी घालायची आहे तिचे पाय स्वच्छ धुवा. हळद कुंकू लावा आणि नमस्कार करा. ताटात सर्व वस्तू ठेवा. देवासमोर प्रार्थना करा. माझं सौभाग्य अखंड ठेवा. नंतर जोडवी घालताना म्हणा, नमो भगवते वासुदेवाय. तिचे आशीर्वाद घ्या. जर तुम्ही आईची ओटी आणि जोडवी एकत्र केली तर त्याचं पुण्य अनेक पटीने वाढतं. आईला पाटावर बसवा. तिच्या कपाळाला कुंकू लावा. पाय धुवा, पूजा करा. तिच्या पायात जोडवी घाला आणि तिच्या ओटीत नारळ, फळे, दक्षिणा आणि साडी ठेवा. हा कॉम्बो म्हणजे सौभाग्य आणि आशीर्वाद यांचा संगम आहे. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते, नात्यांमध्ये प्रेम वाढतं आणि जीवनात सकारात्मक बदल होतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करताना भावना सर्वात महत्त्वाची आहे. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही जोडवी बदलून किंवा वाढवून घेता का?